सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या मित्रांना अनोळखी रिक्वेस्ट येत आहेत तर सावधान. कारण पाकिस्तानमधून एक भयंकर असा कट रचला जातोय जो आपल्या इकडच्या तरुणाईला लक्ष्य करतोय. सोशल मीडियाचा वापर करून इथे एक डिजिटल आर्मी तयार केली जाते आणि या डिजिटल आर्मीचा मास्टरमाइंड कोण आहे, महाराष्ट्राशी याचा काय संबंध, हा संपूर्ण प्रकार काय आहे जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर गेल्या काही वर्षांपासून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अनेक कारवायांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी गट सक्रिय झाले आहेत. पण आता तर थेट पाकिस्तानमधून आपलं जाळं पसरवणाऱ्या एका गँगस्टरचं नाव हे महाराष्ट्रात समोर येत आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच ATS या प्रकरणात मोठी कारवाई आता सुरू केली आहे. याच अनुषंगानं काल नांदेड शहरात एक मोठी घडामोड घडली. ATSनं नांदेड शहरातील देगलूर नाका आणि इतवारा भागात राहणाऱ्या 2 तरुणांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी. शहजाद भट्टीचं नाव दहशतवादी भरती आणि हेरगिरीशी संबंधित अनेक गंभीर प्रकरणांमध्ये समोर आलंय. तो पाकिस्तानातील लाहोरचा एक कुख्यात गँगस्टर आहे आणि सध्या दुबईतून आपलं डोगर गँग आणि इतर गुन्हेगारी नेटवर्क चालवत असल्याची माहिती सुद्धा आहे. विशेष म्हणजे त्याच्या मागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI याचा सुद्धा समावेश असल्याचा हात असल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गँगस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतोय. फूस लावून, विविध प्रलोभनं दाखवून गैरकृत्यांमध्ये सहभागी करून घेत असल्याचा संशय आहे. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलंय. या शहजाद भट्टीचं मुख्य लक्ष आहे भारतातील तरुण. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतोय आणि त्यासाठी तो बनावट ID असेल, एन्क्रिप्टेड ऍप्स जसं की मग टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, सिग्नल या सगळ्या ऍप्सचा वापर करतोय. सुरुवातीला मैत्री आणि पैशाचा आमिष आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे स्वप्न दाखवून तो निष्पाप तरुणांना कट्टरतावादाकडे ढकलतोय. एकदा का हे तरुण त्याच्या प्रभावाखाली आले की त्यांना देशविरोधी कारवाया, हेरगिरी, महत्वाच्या ठिकाणांची रेकी करणं, अगदी सुपारी देऊन हत्या करण्यापर्यंतच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरलं जातं. शहजाद भट्टी आणि त्याच्या डोगर गँगच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क झाल्यात आणि याच पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यभरात व्यापक धाडी टाकण्यात आल्या. यात शहजाद भट्टी किंवा त्याच्या डोगर गँगशी संपर्कात असलेल्या तब्बल 57 व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पुढचा तपास आणि आवश्यक ती कारवाई सुद्धा केली जाते. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ही एक अत्यंत महत्वाची मोहीम मानली जाते. नांदेडमध्ये ताब्यात घेतलेल्या 2 तरुणांच्या बाबतीत काय घडलं तर ATSच्या पथकानं या दोन्ही तरुणांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली, मात्र चौकशी दरम्यान त्यांच्याकडून काहीही आक्षेपार्ह न आढळल्यानं त्यांना नंतर सोडून देण्यात आलं. यापूर्वी उत्तर प्रदेश ATSनंही अशाच प्रकारे पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. दानियाल अशरफ आणि कृष्णा मिश्रा नावाच्या 2 संशयितांना अटक करण्यात आलेली, जे पाकिस्तानमध्ये बसलेल्या हँडलर शहजाद भट्टी आणि आबेद जट याच्या संपर्कात होते. हे दोघे भारतातील संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटो हे पाकिस्तानला पाठवायचे आणि हल्ल्याची योजना आखायचे. त्यांच्याकडून अवैध शस्त्र आणि जिवंत काडतूस सुद्धा जप्त करण्यात आली होती. ATSच्या या मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तान स्थित या गँगस्टर नेटवर्कचे धाबे दणाणले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणा या नेटवर्कला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी कटिबद्ध आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी ही तरुणांची भरती देशाच्या सुरक्षेसाठी एक गंभीर धोका आहे आणि त्यामुळेच पालकांनी आणि तरुणांनी ऑनलाईन अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना अत्यंत सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. खरं तर कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. या गंभीर विषयावर तुमचं मत काय, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.